आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। खडकवासल्यात नाराजीचा फायदा नक्की कुणाला? लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी 65,000 मतांचं मताधिक्य विजयी उमेदवाराला देणाऱ्या खडकवासला मतदारसंघात विधानसभेला अगदी 2,500 ते 3,000पर्यंत तफावत दाखवणाऱ्या मतदारसंघाचं नेहमी वेगळे वैशिष्ट्य राहिलंय। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पुणे कॅन्टोन्मेंट आणि मुळशी या दोन मतदारसंघाचं विभाजन होऊन तयार झालेल्या खडकवासला मतदारसंघ मूळचा शिवसेना विचाराचा। जागा वाटपामध्ये तो भाजपाकडे गेला। 2009 मध्ये गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी मनसेतर्फे 22,000 मतांचं मताधिक्य घेऊन जिंकला। यानंतर तो चर्चेत आला। रमेश वांजळे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांना निसटता विजय मिळाला। ती 2 वर्ष त्यानंतर पुढे 2 वेळा तापकीर येथून निवडून आले। मात्र 2019ला त्यांना तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्याबरोबर काट्याची लढत द्यावी लागली। अगदी 2,500 ते 3,000 मतांच्या फरकाने तापकीर निवडून आले। यावेळी 5,46,000 मतदार या ठिकाणी आहेत। 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके, भाजपचे भीमराव तापकीर आणि मनसेचे मयुरेश रमेश वांजळे यांच्यामध्ये आहे। विद्यमान आमदार असूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामुळे भाजपकडून तापकीर यांच्या उमेदवाराची घोषणा अखेरच्या टप्प्यात करण्यात आली। 2.5 वेळा आमदार असल्यानं काहीशी नकारात्मकता त्यांच्याबद्दल आहे, तर दोडके यांचा गेल्यावेळी थोड्या मतानं पराभव झाल्यामुळे ते यावेळी तयारीत उतरले। पक्षांतर्गत नाराजी त्यांना त्रास देत आहे। मनसेचे मयुरेश वांजळे हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा चिरंजीव आहेत। तरुण आणि उच्च शिक्षित नवा चेहरा म्हणून ते निवडणुकीत उतरले। 80% शहरी भाग, रामनगर, राजीव गांधी नगर सारख्या मोठ्या झोपडपट्ट्यात आणि उर्वरित ग्रामीण क्षेत्र असा मतदारसंघ असलेल्या खडकवासल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे। जागा वाटपामध्ये ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला गेली। मतदारसंघातील राजकीय गणित मात्र विस्कटलेली दिसतात। इच्छुक आणि पक्षांमधील आजी-माजी नगरसेवक यांची भूमिका आजही स्पष्ट झालेली नाही। कोण कोणाचे काम करणार आणि कोण कोणाला पाडणार याची चर्चा मतदारसंघात आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे अंतर्गत धुसफूस शमवण्यात नेत्यांना यश येणार का? नाराजीचा नेमका फायदा कोणाला होणार यावर निवडणुकीतील विजयाची गणितं अवलंबून आहे। खडकवासला मतदारसंघात मतदारांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्षात मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्याबरोबरच सातारा, सांगली आणि काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशांची संख्या मोठी आहे। मतदानासाठी हा वर्ग त्यांच्या मूळ तालुक्यामध्ये निघून जातो, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते। या खेपेला देखील हा परिणाम होणार आहे। पराती जाड, घमेली निघाली हलकी। खडकवासला मतदारसंघात एका उमेदवारानं पराती तर एकानं घमेली वाटल्याची चर्चा आहे। एका पैलवान उमेदवारानं भारदस्त पराती वाटल्या तर दुसऱ्या उमेदवारानं घमेला वाटल्याची खमंग चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळतीये। मात्र यामध्ये घमेली हलकी तर पराती भारदस्त असल्याची तुलनात्मक चर्चा मतदारसंघात आहे।